आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. बायकोचा वाढदिवस मी आणली तिला मस्त केक. बघायचा तुम्हाला केक कसा आहे, दाखव गो बाई. हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? नक्कीच मजेत असणार. आणि पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. आणि मी रेडी झाले आहे बघा. हा असा माझा ड्रेस आहे ना, हा मला दाजींनीच घेऊन दिला, तुमच्या दादानीच. आणि कसा दिसतो सांगा, ही ओढणी नाही त्याच्यावरची. आणि मी थोडंसं साधं सिंपलच आवडलं, रोज अशी साधी सिंपलच राहते, लिपस्टिक वगैरे काहीच लावत नाही. आज जरा रेडी झाली मी. तर आज काय आहे? बर्थडे. आज आहे माझा बर्थडे, बायकोचा बर्थडे. हा. आणि आम्ही जास्त सेलिब्रेट काही करीत नाही. पण तुमच्या दादाने मला गाजरा आणायचा होता, पण त्यांना गाजरा मिळालाच नाही. सकाळी गेलते पाहिला, सगळीकडे शोधलं, पण त्यांना कुठंच भेटला नाही. आणि मग गुलाब फुल आहे आपल्याला. आणि ना गाजरा मिळाले नाही. मग तुमच्या दादाने काय आणलं माहितीये का? खूप मोठे आंबे घेऊन आले. मी तुम्हाला दाखवते तुमच्या. मला म्हटले तू आंबे खाल्ले नाही यंदा एवढे. आणि कारण पाऊस आला लवकर सुरू झाला, तर मग हे बघा पिशवी भर आंबे आणले. गच पिशवी भरून. मला म्हटलं गाजरा नाही मिळाला, तू आंबे खाय. म्हटलं जाऊ दे, असं पण असतं. ते ठेवली ती मी. आणि मी ना मनसोक्त आंबे खाणार आहे आज. हे आहे आमच्या घरच्याच गुलाबाचं फुल आहे. फुल पण नाही, कळीची ते अजून फुललेलं नाही. काय सुंदर दिसते. पण तरी पण आता काहीतरी द्यायला पाहिजे फुल, म्हणून मी देतोय. खाली बसून द्या बाबा. असं द्या ना, असं खाली गुडघ्या बसून. हॅपी बर्थडे. थँक्यू. आता कॅसेट लावून द्या. आपल्याला शिकायचं जरा असे. आता मला आहे ना डान्स, मला आहे ना झुंबाला जायचंय. सगळं जाणार मी पूर्ण बघ. आणि खूप अशी छान कळी आहे दिली. आणि केसत पण लावली मी, भारी वाटते. थोड्या वेळ राहू दे. आणि डान्स वरून आले का मग लागून काढून ठेवली. आणि हा बघा असं केक आणलेला आहे बघा. पेस्ट्री आहे, छान आणलेली आहे. तर हे बघा अशी पेस्ट्री आणलेली आहे. आणि जास्त केक नाही. आता जर आपले चांगले व्ह्यूज आले, चांगले सबस्क्रायबर झाले, वॉच टाइम झाला, तर मस्त मला मोठा केक आहे. हा. आणि जाऊ दे, ह्याच्यातून मी खूप खुश आहे. फुल नाही, फुलाची फाटी व्हायला मला आणली, त्यात मला खूप आनंद आहे. थांबा ना बर. नाही आता मी आवरेल नाही, तुम्ही दोघं चालू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर मम्मी. हॅपी बर्थडे टू यू. मी पण तुम्हाला असं नसतं. टाळ वाजवलं नाही, टाळ वाजवा. हॅपी बर्थडे. बर्थडे बायको. बर्थडे सेलिब्रेट झाला आमचा. छोटासा बर्थडे केला आम्ही. छान आहे, मला आवडला. पण छोटा का होईना, पण आनंद आहे त्यातच. ते आशीर्वाद दिला ना मला. थांबा थांबा. आयुष्यात आणि प्रगती कर. 100 वर्ष जग. युट्यूब चॅनल चांगलं ग्रो होऊन दे. ते आपल्या हातात नाही, ते देवाच्या हातात आहे, आपल्या फॅमिलीच्या हातात आहे. म्हणून लवकर जाऊन सबस्क्राईब करा. हा गरबा. दीदी आली नाहीये, तिचं आवरलेलं नाही म्हणून दादू गेला खेळायला. आता आले ओरडन तो मला बोलवलं नाही म्हणून. तू का बाकी सांगले का? आता आहे ना, आता दादांना जायचे तुमच्या कामाला. बसा नाही तुम्ही
त्याला केक दे ना कोणी खायला. केक दे. निस झोपत. इथे खायचो. खायला टाक खायला टाक. मग ना आणखी एक कॅडबरी खाल्ली, दूध पिलाय वाटीभर, त्याच्यामुळे दूध केक नाही खाणार. त्याचं पाय दुखतोय ना, त्याच्यामुळे आता फक्त झोपणार आहे. आणि आता आहे ना बसणार आहे. आणि काही गोष्टी ना मला तुमच्यासोबत शेअर करायच्या 2च मिनिटाच्या, कारण तुमच्या दादांना वेळ नाहीये, पण तरी मी त्यांच्याकडून थोडं सांगते मी. कारण पहिली आमची परिस्थिती अशी होती ना की एवढा सुद्धा केक नव्हता आणायची परिस्थिती. आणि सिंगल रूम मध्ये आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो आणि खूप छोटं होतं. आणि तुमच्या दादांचा पगार खूप कमी आहे. जेव्हा आम्ही दोघं मिळून करायला लागलो, मुलं मोठी झाली, हळूहळू घरदार झालं आणि मग सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या सुरळीत चालल्या. आणि अजून काही आपल्यालाही परिस्थिती नाही आहे, हाय अशी मिळालंच आहे, सर्वसाधारण आहे, कमवता व खाऊ अशी परिस्थिती आहे. पण त्यात सुद्धा मला तुमच्या दादाने एवढा केक आणला आणि माझं सेलिब्रेशन केलं बर्थडेचं. आणि माझ्या आईच्या घरी सुद्धा माझं कधी बर्थडे वगैरे कधीच बनवलेला नाही आहे. आणि तिकडे तर बर्थडे म्हणजे हे माहीतच नाही त्यांना कोणाला असं करायचं असतो. तर तुमच्या दादाने एवढं सगळं केलं, खरंच त्यांचे खरंच खूप आभार आहे. आणि मला एक चांगला नाही का आनंद देण्याचा प्रयत्न करतात. याच्या व्यतिरिक्त मी काही म्हणू शकत नाही. खरंच मला खूप छान वाटतं. फक्त आता मला तुमच्या दादाने एक म्हणायचंय की मला फिरायला घेऊन जा. मला काहीच नाही, मला नाही हे बघा, मी ना तुमच्या दादांना म्हणत असते की मला ना कुठं पुण्याला नको, मुंबईला नको, मला कुठंच नको. मला फक्त एखाद्या ना अशा डोंगरावर घेऊन जा गाडीवर, मस्त लॉंग ड्राईव्ह करून मला फिरायला खूप आवडतं. जातो पण मग असं आता एकदा क्लास सुरू झाले ना माझी, मग मला कुठेच जाता येत नाही. सुट्टी आहे तोपर्यंत थोडस एन्जॉय करते. आणि मला असं नॅचरल निसर्गामध्ये फिरायला खूप आवडतं, झाडाझुडामध्ये फिरायला आवडतं. घरातच राहतो ना, तर मला तेवढं एक करायचं. मला काय करणार आहे, कधी जाणार फिरायला? मंगळवारी नक्की. बरं आज कोण आहे? शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, अजून 4 दिवस आहे. चालेल, थँक्यू. चालेल, आता बोलू आपण नंतर थोड्या वेळाने. आता मला जायचं आहे झुंबा क्लासला आणि तुमच्या दादांना जायचं आहे ड्युटीला त्यांच्यावाल्या. आणि दीदीला आवरायचं. आम्ही दोघी मायलेकी जातोय, दादू घरीच असतो. तर आल्याच्या बर्थडे सेलिब्रेशन झालं, छोटंसं केलं आणि आता निघाले आहेत मी व्यायामाला. आणि इथं करत आहे झुंबा क्लासमध्ये व्यायाम. आणि जो स्टार्टिंगचा व्यायाम आहे तो मी करत आहे, जो वॉर्मअप असतो तो. आणि माझं चालू आहे बघा. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी क्लासमध्ये तुम्हाला माझं व्यायाम शेअर करेन, जरी ह्या ब्लॉगला चांगले व्ह्यूज आले तर. एवढे पण नाही आले, पण बऱ्यापैकी जो स्टार्टिंगला व्ह्यू आहे ते तेवढे मला आले आहेत. आणि मग लाईक पण आले आहेत. म्हटलं चला छान असं इथं तुम्हाला व्हिडिओ शेअर करूया. हा जो आहे ना आपला हा जो हॉल आहे तर हा झुंबाचा क्लास आहे बघा. डान्स पण घेतात हे सर. आणि हे जे बसलेले आहेत ते आपले क्लासचे सर आहेत. आणि छान असे ते आम्हाला सगळं व्यवस्थित शिकवतात, कसं करायचं, काय करायचे. आणि पहिले तुम्हाला मी सांगितलं आहे स्टार्टिंगला मला ना खूप दम लागायचा. तो 2 स्टेप जरी केले ना तरी मला दम लागायचा. तसं मला आता जास्त दम लागत नाही, लागतो पण तेव्हापेक्षा आता खूप कमी दम लागत आहे. आणि एक जी स्टेप आहे ना, कधी 20 वेळा कधी 30 वेळा मी नॉनस्टॉप करत असते. म्हणजे एवढी माझ्यामध्ये आता एनर्जी आलेली आहे. म्हणजे जो आपला स्टॅमिना आहे तो वाढलेला आहे बघा व्यायामाचा. आणि दमसुद्धा हळूहळू हळूहळू कमी लागत आहे मला. आणि खायचं म्हटलं तर थोडंसं मी पथ्य वगैरे पाळत आहे. आणि मेन गोष्ट जी आहे ना, खाण्यामध्ये साखर म्हणजे चहा, गोड पदार्थ शक्यतो मी कमी म्हणजे नाहीच खात. आणि घेतला तरी चहा तर बिना साखरेचं एकदम नकळत असं टाकत असते मी. एकदम पण नाही, हळूहळू कमी करणार आहे. आणि भात वगैरे मी काहीच खात नाही. आणि भात जर खाल्ला, एक दिवस मी इडली खाल्ली होती तर मला इडलीने सुद्धा खूप दम लागत होता, कारण ॲसिडिटी वगैरे होते त्यामुळं. तर हे बघा, ह्या प्रत्येक स्टेप आहे ना मी 30-30 करते. आणि व्हिडिओमध्ये जास्त शेअर केलेलं नाही मी, थोडं शेअर करते, कारण मग दम लागतो प्रत्येक व्यायाम करायला गेल्यावर. पण जो दम लागायचं प्रमाण आहे ते कमी कमी होत चालले माझंवालं. आणि बघा ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या स्टेप फॉलो करू शकतात. हळूहळू तुम्ही वाढवा. सुरुवातीला तुम्ही 5-5, 10-10 स्टेप करा. एक स्टेप 10-10 वेळा घेत जा. याच्यातल्या स्टेप बघा मी कशा कोणत्या केलेल्या आहे स्टार्टिंगपासून. त्यानुसार तुम्ही एक स्टेप घ्या, जेवढं तुम्हाला सहन होईल त्यानुसार तुम्ही करा. तर मला जसं जसं सहन होतं तसं तसं मी करत आहे. आणि छानपैकी अशा मस्त असा व्यायाम मी इथं करते बघा.
आणि व्हिडिओ घेता घेता मध्ये मध्ये मी दीदीला सांगत आहे थोडंसं फिरून घे, ह्या साईडनं दाखव, त्या साईडनं दाखव, असं दाखव, म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल का कसं कुठून कसं काय आहे काय नाही, ते हॉल वगैरे सगळं समजेल. आणि आज खास म्हणजे ना जास्त मुलं पण नव्हते आणि जादा कुणी आलेलं नव्हतं, त्याच्यामुळे मी खरं व्हिडिओ घ्यायचं कारण आहे. म्हटलं चला आता कुणी नाही, सर म्हटलं नाही येतं घे तू तुझा व्हिडिओ बनवून घ्या म्हणे. तर मग मी माझा व्हिडिओ बनवत होते आणि व्हिडिओ प्रत्येक स्टेप आता हा जो आहे ना अप्पर बॉडीचा माझा जो आहे तो व्यायाम चालू आहे आणि लोअर बॉडीचा पण आहे, तो पण मी जास्त नाही केला बरं का. नेक्स्ट व्लॉगला आहे ना मी जादा दाखवीन. तर ह्या सगळ्या स्टेप आहे ना तुम्ही जसे तुम्हाला सहन होईल तशा सुरुवातीला 10-10 करा, नंतर 15, नंतर 20, अशा हळूहळू म्हणजे 15 दिवस 10-10 असे नाही का स्टेप करायचा, प्रत्येक एक व्यायाम. आणि खूप सारे स्टेप दाखवलेले आहे बघा मी. आणि नंतर 15 दिवस तसा आपण नंतर 15 दिवसांनी असं हळूहळू हळूहळू वाढवा की ज्याने काय होईल तुमच्या बॉडीला सवय होईल आणि जो दम लागण्याचं प्रमाण वगैरे आहे ते कमी होईल. तर हे असे सगळे माझे व्यायाम मी तुम्हाला शेअर केले आहेत बघा. तर व्हिडिओला नक्की लाईक करा. लाईक केलं तर काय होतं व्हिडिओ बनवायला मोटिवेट होतं आणि जरा खूप मेहनत लागते बघा व्हिडिओ शूट करायला, बनवायला, एडिट करायला, त्याला व्हॉइस ओव्हर द्यायला. एक लाईक नक्की करा आणि शेअर करा की ज्यामुळे तुम्हाला मला पण त्याचा फायदा होईल. आणि जर तुमची कोणी फ्रेंड वगैरे असेल ना तर त्यांना सुद्धा शेअर करा, कारण एखादा व्हिडिओ बघून आपल्याला सुद्धा एनर्जी येते आणि आपल्याला सुद्धा असा व्यायाम करावा असं वाटतो की कधी कधी होतं कुणाला बघून सुद्धा आपल्याला मोटिवेट होतं आणि करावं वाटतो. आणि आता आपला अप्पर बॉडीचा व्यायाम झालेला आहे. आता लोअर बॉडी आहे जो असा झोपून असतो आणि तो चालू आहे. आता हा बघा हा पायाचा व्यायाम आहे आणि ह्या पद्धतीने असे सायकल झोपून अशी पायाची सायकल चालवायची आहे. आणि हा सगळा मी ह्या ज्या आहे ना स्टेप 30 वेळा करत असते ह्या सगळा. आणि हे बघा ह्याने आपल्या मांडी पोटाची भाग जो आहे ना तो कमी होतो आणि हळूहळू मला सुद्धा छान वाटते बरं का. मला पहिले तर असं जर मी व्यायाम करायला लागले मला डायरेक्ट असं शिरा चढायच्या पोटाच्या, अजिबात मला जमत नव्हत्या. पण हळूहळू मला आता ह्या बघा एवढा तरी व्यायाम जमायला लागलेला आहे. तरी मी ह्या पोटाच्या ज्या स्टेप आहे ना 15-15च घेते, कारण माझा पोटाचा भाग दिसतो आणि त्यामुळे मला काय होतं तिथं असे एकदम डायरेक्ट नळं येतात किंवा म्हणा शिरा चढतात. तर जेवढा मला सहन होईल तेवढा मी करते आणि तुम्ही सुद्धा जेवढा तुम्हाला सहन होईल तेवढा करा. आणि बघा मला पूर्ण घामाने ओली झालेली आहे मी आणि एवढा व्यायाम करते मी रोज मला एवढाच घाम येत असतो, ह्याच्यापेक्षा जास्त येतो. ह्या ड्रेसवर तरी दिसत नाही, पूर्ण ओली होते इतका घाम येत असतो, टपाटपा घाम असा गळत असतो, इतका घाम येतो आणि तेवढा घाम आलाच पाहिजे. आणि आता करत आहे मी मेडिटेशन, जो लोअर बॉडीचा माझा व्यायाम आता झालेला आहे. बऱ्याच अजून आहे बरं का, पण माझ्याकडे खाली मॅट असते त्याच्यावर करायचंच नाही तर हात वगैरे आपले घसरत आहेत आणि मग थोडंसं स्लिप जर झालं तर कुठं हाड वगैरे आपलं नाही का फ्रॅक्चर व्हायचं, त्यामुळे मी तो व्यायाम करत नाही. जेव्हा मी मॅट आणेन तेव्हा तो व्यायाम करेन. आणि आता मी करत आहे मेडिटेशन. आणि मेडिटेशन करताना नेहमी तुम्हाला मी सांगितलेलं आहे की म्हणायचं, म्हणजे आम्हाला त्यांनीच सांगितलेलं आहे सरांनी त्या, की माझं व्यायाम कमी होत आहे, माझी इम्युनिटी वाढत आहे, मी एकदम स्लिम होऊ राहिले, माझं वजन कमी होत आहे. आणि आपण आपल्यालाच आतून आपल्या मनाला प्रोत्साहित करायचं की ज्यामुळे काय होईल आपल्याला एक एनर्जी येते आणि आपल्याला उत्साह येतो, व्यायामाचा कंटाळा येत नाही. आणि बघा मला आता अजिबात कंटाळा येत नाही. जो मी घरात करत नव्हते ना तो इथं येऊन मला एकदम करावं असं वाटतं, छान वाटतं, एनर्जी येते आणि ना म्हणजे एक असं वेगळंच आता हुरूप आलेला आहे. आणि व्यायामाचा मेन फायदा म्हणजे झोप येत नाही, आळस येत नाही, कंटाळा येत नाही आणि माणूस ॲक्टिव्ह राहतं. तर हा मेडिटेशन झाल्याच्यानंतर सुद्धा मी हे काही व्यायाम आहे ते करते. आणि मेडिटेशन करताना जेवढा तुम्ही व्यायाम केलेला असतो ना तेवढा तुम्हाला घाम येतो, खूप घाम येत असतो. आणि भरपूर लोअर बॉडीचे व्यायाम आहेत बरं का अजून, पण माझ्याकडे ती मॅट नाही त्याच्यामुळे मी योगा मॅट आहे ना ती नाही म्हणून मी ते केले नाही. आणि जेव्हा माझ्याकडे योगा मॅट येईन तेव्हा मी सगळे व्यायाम पुन्हा तुम्हाला दाखवणार आहे. तरी पण माझी तब्येत असल्यामुळे एवढं शरीर लवत नाही, हळूहळू मी तेवढं लावण्याचा म्हणजे वाकवण्याचा प्रयत्न करते. आणि व्यायामाने का होईना अजून शरीर लवचिक होत असतं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि लाईक पण करा आणि व्हिडिओला शक्यतो कमेंट करा. आणि हे बघा हे जे आहे ना हे चालायचं असतं शेवटचं. आणि सर आम्हाला डान्स वगैरे पण सांगतात, असं नाही का तो झुंबाचा असतो. तर तो आजच्या ब्लॉगमध्ये आज कोणी जास्त आलेलं नव्हतं, मी एकटीच होते ना त्यामुळे सरांनी तो घेतला नाही. नेक्स्ट ब्लॉगमध्ये सुद्धा मी तुम्हाला शेअर करीन की कसा डान्स वगैरे असतो. तर नक्की व्हिडिओला लाईक करा. आणि हे बघा ह्या अशा उड्या मारत आहे
आणि ह्याला तर खरंच खूप एनर्जी लागते बरं का, खूप दमल्याने होतं. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप आभार, काळजी घ्या, बाय बाय. पुन्हा भेटून ब्लॉग.